राखायचं काम केलेलं आहे. अशा वेळेस आता ह्या काळामध्ये जेव्हा पुढे येत आहे त्यांना त्यांचं शिक्षण म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये बघितलं तर पहिले 5 क्रमांक IAS ऑफिसर बनतात, IPS बनतात. म्हणजे जगात सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आणि महिला पुढे जाताना आपल्याला दिसतात. आणि अशा वेळेस कुठेतरी एक अज्ञात व्यक्ती येतो आणि तो हल्ला करून जातो. किती वाईट म्हणजे किती वाईट म्हणायचं. अरे तिचं जखम ती फक्त चेहऱ्यावरती ती आयुष्यासाठी आहे, आयुष्य बरबाद झालं आहे. पुढे जाऊन तिला ती जखम कशी राहणार आहे. तिला तिच्या डोळ्यावरती काल तिला जाऊन भेटले तर बघितलं की डोळ्यावरती सुद्धा ॲसिड फेकलेला आहे. जरी डोळा डॅमेज झाला नसला पण वरचं जे कातडं आहे ते पूर्ण जळालेलं आहे. डोळा तरी उठू शकणार आहे का. म्हणजे किती सापडत नाहीये काय अपेक्षा काय काल साहेब असो आमदार पाटील असो सर्वांनी खरं आपले पोलीस SP असतील सगळ्यांना त्यांनी तैनात केलेलं आहे. आरोपी लवकरात लवकर मिळेल अशीच मी खरं आशा त्यांच्याकडनं ठेवू शकते. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी त्यांची ही मागणी आहे. आमदारांची अपेक्षा तर अशी आहे की आरोपी हा तात्काळ सापडलाच गेला पाहिजे. पण आता कुठलाही आरोपी असा आहे की आरोप करून काही पेटत नाही. तो कुठेतरी दडून बसलेला असतो, कुठेतरी तो लपून बसलेला असतो. पण काल ही घटना झाल्यानंतर जेव्हा कार्यकर्त्यांनी भाऊंशी संपर्क केला, विखे साहेबांशी संपर्क केला, भाऊ विधिमंडळातच होते, अधिवेशन चालू होतं आणि लगेच भाऊंनी तिथे विषय मांडून की अशा ज्या प्रवृत्ती घडत आहेत 2 दिवसापासून किंवा इथून मागे जे घडल्या आहेत आणि ह्या पुढे घडू नये त्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी SP पर्यंत ऑर्डर दिल्यात साहेबांनी, विखे साहेबांनी आणि भाऊंनी की तात्काळ आरोपीचा शोध घ्यावा. त्यासाठी पूर्ण गावकऱ्यांनी सुद्धा तितक्याच मदतीने त्यांना धावून या तेवढं सहकार्य करा की जेणेकरून कोणत्या कारणातून हा प्रकार घडला आहे ते कारण शोधून त्या आरोपीला लवकरात